May I come? Yes, welcome. तन्मय मोरे, Yes, sir. कुठून आला तुम्ही? गोलेगाव मधून, sir. बोलेगाव. आणि काय एज्युकेशन झालं तुमचं? सर माझं मास्टर डिप्लोमा इन टॅलीपर्यंत झालं आणि ॲडव्हान्स एक्सेल झालं आणि त्यासोबत माझ्या आता 12th एक्झाम चालू आहे. ओके. बरं. आणि कोणत्या जॉबसाठी अप्लाय केलं तुम्ही? अकाउंटंट. अकाउंटसाठी. बरं, अकाउंटच्या रिलेटेड काय काय स्किल आहे तुमच्यामध्ये? सर माझं टॅलीमध्ये पूर्ण ॲडव्हान्स कोर्स झालेला आहे. त्यामध्ये मी परचेस एंट्री, सेल्स एंट्री, त्यानंतर पेरोल, GST मॅनेज पूर्ण करू शकतो. जीएसटी बद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? ती रेट्स, त्यानंतर त्याच्याबद्दल डिटेल्स, अपडेटेड डिटेल्स. जर एखादं तुम्हाला प्रॅक्टिकल करायला सांगितलं तर करू शकता का? हो सर. कोणतं प्रॅक्टिकल मध्ये तुमचं कम्युनिकेशन आहे? सर टॅलीमध्ये की एक्सेलमध्ये? टॅलीमध्ये? टॅलीमध्ये मी कुठल्याही प्रॅक्टिकल कम्फर्टेबल. कोणतं एखादं नाव सांगू शकता? परचेस एंट्री, सेल्स एंट्री किंवा पेमेंट रिसिप्ट, परचेस सेल झाल्यानंतर पेमेंट रिसिप्ट, पेरोल आणि त्यातल्या आणखी पेरोल पण करू शकता का? हो, सर. ओके. पेरोल बद्दल काय सांगताय तुम्हाला? पेरोलमध्ये म्हणजे डिटेल्स. म्हणजे पेरोलचं काय स्ट्रक्चर असतं? पेरोलमध्ये आपल्याला आधी कंपनी क्रिएट करताना पेरोल आपल्याला ऍक्टिव्ह करावं लागतं. त्यानंतर पेरोलमध्ये आपल्याला पूर्ण जे काय आपल्याला कंपनीचे परचेस सेल्स डिटेल्स आहेत आणि आपल्याला जो GST पे करायचं आहे त्यामधनं की 8% GST आलाय तर मला तो 8% पे करायचं, तर त्याच्यामध्ये ते डिटेल्स कळतात आपल्याला पेरोलमधून. मेन पेरोलचा कोणता रोल आहे? म्हणजे एक्झॅक्ट काय त्याच्यामध्ये मेन जे स्ट्रक्चर असतं म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? त्यामध्ये आपल्याला पेड काय असतात त्याचे? पेड सांगतो, बेसिक पे, त्यानंतर बोनस, ओव्हर टाइम, अटेंडन्स, लिव्ह आणि आणखीन भरपूर असं दाखवतं, पूर्ण आठवण नाही राहिलं. What do you want to this job? सर What do you want to this job? मला मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे. येस. तर मराठीमध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला ह्या जॉब बद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? जॉब बद्दल ओपिनियन. हां. सर मला या जॉब बद्दल असं ओपिनियन आहे की हा जो जॉब आहे आपल्या कंपनीमध्ये तो एक प्रोफेशनल लेवलचा जॉब आहे आणि तो मला मिळवायचा नक्कीच. तो मिळवायचा आहे. हो. आणि तुम्हाला काय पाहिजे? सॅलरी हवी की पॅकेज हवं आहे? पॅकेज हवं. त्यासाठी तुमच्याकडे कोणते एफर्ट्स आहेत? सर मी माझे पूर्ण जे काही माझं काम करण्याची वृत्ती आहे त्या वृत्तीने मी पूर्णपणे कंपनीला ग्रो करण्याचा प्रयत्न करेल किंवा कंपनीमध्ये कधी म्हणजे असं हे दुजाभाव नाही करणार की हे म्हणजे माझ्या लेवलला मी पूर्ण माझं 100% देईन. कसं इम्प्रूव्हमेंट कसं करणार? मी अकाउंट डिपार्टमेंटला असेल त्यावेळेस मी म्हणजे एंट्रीमध्ये कधी काही चूक होऊ देणार नाही. बॅलन्स शीट 100% माझी मॅच होणारच. टेक्निकल स्किल बद्दल तुम्हाला काही नॉलेज आहे का? टेक्निकल स्किल म्हणजे समजा टॅली आहे, ॲडव्हान्स एक्सेल वापरता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही समजा जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला हो तर तुम्ही काही हँडल करू शकता का? कम्प्युटर हार्डवेअर मला पूर्ण कम्प्युटर जे लॅपटॉप कम्प्युटर जे काही असेल ते पूर्ण मला असेंबली करता येतं. त्यामध्ये प्रोग्राम इन्स्टॉलेशन्स वगैरे पूर्ण करता येतं. फॉर एक्झाम्पल समजा टॅलीला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याला हँडल करू हो, शकता का? बोनस स्किल काय आहे तुमच्याकडे? बोनस स्किल सर माझ्याकडे लिडरशिप स्किल आहे. मी पूर्ण याला माझ्या टीमला मी पूर्ण लीड करू शकतो. फॉर एक्झाम्पल कसं लीड करू शकता? जर माझ्या कंपनीला एखादा प्रोजेक्ट भेटला असेल की ह्या महिन्यामध्ये जर एखादा म्हणजे कंपनीमध्ये थोडाफार बॅलन्स शीट मॅच होत नाही तर ते मॅच करून देण्याचं पूर्ण काम मी करेल किंवा माझी टीम जी आहे मी त्यांच्याकडनं पूर्ण 100% शुअरिटी देऊन तुम्हाला ते करून देईल. बॅलन्स शीट बोलतोय, बॅलन्स शीट मध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे का?
बॅलन्स शीट मध्ये आपले जे काही एंट्रीज आहेत, परचेस, सेल्स, आपलं प्रॉफिट, लॉस, ऍसेट, लायबिलिटीज, ते पूर्ण त्याच्यामध्ये आहे. ओके नेक्स्ट, निश्चित मी तुम्हाला तुमचं जर पाहिलं टच ऑफ द सिलेक्शन्स तर कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे का, तर मी त्याला तुम्हाला एक्सलंट असा रिमार्क देईल. कॉन्फिडन्स लेवल पाहता थोडंसं कन्फ्युजन्स वाटलं तुमच्या फेसिंग्स वरती. कम्प्युटरच्या नॉलेज रिलेटेड जर पाहिलं तर 100% तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज एक्सलंट आहे. लर्निंग ॲबिलिटी जी आहे तुमच्यामध्ये ती पण एक नॉर्मल मध्ये आहे का. ॲटिट्यूड्स म्हटलं तुमचं ॲटिट्यूड्स जर पाहिलं तर न्यूट्रल्स वाटलं का. ओके तसं थँक्यू. निश्चित तुम्हाला कॉल किंवा मेल येऊन जाईल. थँक्यू सर. नाईस टू मीट यू. थँक्यू सर.